हिंद केसरी घोटचा सर्जा गटपा झालाय, गट क्रमांक 6 मध्ये पाहिला। नमस्कार। नमस्कार। काय म्हणते, शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवलेला, खाली बैल जो पसतो पण माहित नव्हते की बकासूर सोबत आहे। आम्ही सस्पेंड ठेवला होता, बघू बोलू या टायमाला पहिला आपला सस्पेंड ठेवू। बर, कशा पद्धतीने म्हणजे मागच्या वडकीतच ही जोडी पाहिलेली, परत त्यानंतर असं प्रेक्षकांमध्ये होतं की बाबा ही जोडी पुसेगावला दिसणार नाही, असं प्रेक्षकांचं म्हणणं, सगळ्यांचंच मत होतं ते। काय म्हणजे फोन पण भरपूर येऊन गेले असतील तुम्हाला? नाही, फोन येऊन गेले ना आम्हाला। बर, नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं, काय चर्चा झालेली? चर्चा काय ना, आपली हमेशाची असते तीच। म्हणजे वडकीच्या मैदानाच्या आधीच ठरलेलं की पुसेगावला पण ही जोडी बर, आज कशी पाहिली शेड जोडी? काय आज एकदम मस्त व्यवस्थित पाहिली आणि जवळपास नाही म्हटलं 12 गाड्या पळतात। कसं वाटतंय मैदान सकाळपासून कसं सुरू आहे? मैदान एकदम पहिलेच टाइम एवढं लवकर मैदान चालू झालं आणि शिस्तबद्ध मैदान, या मैदानाचा काही विषयच नाही। आता एवढी गर्दी पाहताय, संपूर्ण जोडी ज्यावेळेस खाली झोपून चाललेली त्यावेळेस किती प्रेक्षक होते, म्हणजे फोटो काढण्यासाठी लगबग चालली होती, काय अभिमान वाटतो? आता अभिमान तर आम्हाला वाटतोयच ना, एखाद्या सेलिब्रिटी सारखे त्याची फोटो काढण्यासाठी लगबग चालू आहे बोलले। बरोबर, मला वाटते पुसेगाव मैदानात सर्जा पहिल्यांदा झालं, पहिलंच मैदान आहे मित्रांनो त्याचं। आज काय म्हणजे काय अपेक्षा आहेत? कारण महाराजांची आशीर्वाद, सर्व काय अपेक्षा सर्जानं पूर्ण केलेत। आता चालू सीझनला किती गुलाल झाले त्याच्यात? आता तसे चालू सीझनचे गुलाल आमचे गेलेच नाही। चालू सीझनला गुलालामध्ये देत आम्ही, गुलालामध्येच जाईल त्या मैदानात गुलाल घेतेच। मागच्या मैदानात बॉडीगार्ड होते, आता पण आहेत का? बरीचशी चर्चा झाली, कारण तुम्हाला पण बरेचसे कॉल येऊन गेले असतील, काय म्हणजे काय स्पष्टपणे कारण सांगा। स्पष्ट कारण असं आहे की आम्ही फार संधी माणसं आहेत की जे नवीन करायचे आम्हाला एक ही असते, म्हणजे इथं झालं, मुंबई झाली, कुठेही झालं, आम्ही अरे गोष्टीला अलग करतो, काय नाही। मला वाटते बैलगाडी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असेल की कुठल्या बैलाला बॉडीगार्ड आहेत असं। आता प्रत्येकाची मनाची इच्छा। बरोबर, आज पण आणलेत काय? येतील ना, येतील। मित्रांनो, गोटकरांचा हिंद केसरी सर्जा पाहू शकता आपण। आता गट 5 तर झालाय, सकाळी लवकर, बरं झालं लवकर चिठ्ठी निघाली, विश्रांती पण मिळणार आहे, विश्रांती पुरेशी आहे म्हणावं लागेल, तोपर्यंत त्याला आराम पण आता इथेच होतं का? म्हणजे इथंच होतं, दर्जाईलाच होतं। जोडीकडून काय अपेक्षा आहे? आता ते महाराजांचे आशीर्वाद, अपेक्षा तर आहे पण महाराजांचे आशीर्वाद। चालतंय, शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पहिल्या पुसेगावच्या मैदानासाठी, आणि नक्कीच एक मोठा तुम्ही धक्काच दिलाय म्हणावं लागेल। नमस्कार दादा, काय सांगते, कशी पाहिली जोडी? काय चांगली पळाली बकासूर आणि गाडी चांगलीच पळते। मला वाटतं किती वेळा पळली यापूर्वी जोडी? 5 ते 6 वेळा पळाली आणि गाडी गुलालात आहे, फक्त आता वडकीचं तेवढं गाडी पळलेली। आज काय अपेक्षा जोडीकडून? अपेक्षा आहे, बघूया आता, कारण सेमी निघण्यावर आहे, गाडी तर चांगली पळाली। सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं, जवळपास 50,000 वॉचिंग होती लाईव्हला, किती म्हणजे क्रेज या जोडीची जबरदस्त आहे म्हणावं लागेल। आता कसं त्यांचं फॅन्स आहेत, त्यांच्या आशीर्वादाने बैल पळतोय आणि त्या वर्चस्व तो गाठत गेलाय, अभिमान आहे आम्हाला पण। चालतंय, शुभेच्छा।